नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडियाच्या या पुढच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. गेले 2 भाग आपण बाबा पालकांचा घरातला सहभाग, घरातला रोल याबद्दल बोलतो आहोत. भाग 1 मध्ये आपण 0 ते 2 या वयोगटाची मुलं असताना बाबा पालकांचा सहभाग याबद्दल बोललो. भाग 2 मध्ये मुलं एकदा वॉकी टॉकी स्टेजला आली की तिथून पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचेपर्यंत म्हणजे 10, 11, 12 वर्षाची होईपर्यंत बाबांचा काय रोल असतो आणि आईबाबांनी खांद्याला खांदा लावून एकीने काम करणं कसं गरजेचं असतं याबद्दल बघितलं. आणि आज आपण 13 वर्षापासून 18 वर्षापर्यंत म्हणजे जिथे कायदेशीररित्या मुलं सज्ञान होतात आणि त्यांनी केलेल्या कृत्यांना निदान कायदेशीररित्या तरी त्यांची स्वतःची जबाबदारी समजलं जातं त्या पॉईंटपर्यंत बघणार आहोत. तुम्ही कदाचित म्हणाल की दुसऱ्या वर्षी काय करायचं, 2 ते 12 मध्ये काय करायचं, हे जे तुम्ही सांगितलं की आईवडिलांनी एकत्र निर्णय घ्यायचे, आई आणि वडील दोघंही खांद्याला खांदा लावून एकत्र गोष्टी करता आहेत, सर्व गोष्टी या स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनीही करायच्या असतात, हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं की मग आता 13 ते 18 मध्ये काय वेगळा फरक पडणार आहे? एक महत्त्वाचा फरक त्यात आहे आणि त्याची वेगळी चर्चा होणं पण गरजेचं आहे, म्हणून हा वेगळा एपिसोड करतोय. जेव्हा मुलं वयात यायला लागतात तेव्हा आईबाप जरी तेच असले तरी मुलं बदलतात. आणि जर बॉलर बदलला किंवा ऑपोनंटची टीम बदलली तर आपल्याला आपल्या गेम स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावे लागतात. तो हा भाग आहे. मला हे बऱ्याच पालकांकडून ऐकायला मिळतं आणि पालक म्हणून मी स्वतःही ते अनुभवलेलं आहे की 12-13 वर्षापर्यंत रिलेटिव्हली गोडवा टिकवून असणारी, प्रेम माया ही देणारी आणि घेणारी, प्रेमाने शेजारी बसणारी, काहीतरी कधीतरी लाडाने बोलणारी, आपण झोपलेलो असलो, आजारी असलो तर येऊन डोकं दाबणारी किंवा पटकन पाण्याचा एक पेला आणून देणारी जी मुलं असतात आपलीच, ती काहीतरी 12व्या-13व्या वर्षी डोक्यात गिअर बदलतो आणि बघता बघता डोळ्यादेखत 6 महिन्यात, वर्षभरात ही मुलं अनोळखी होऊन बसतात. वयात आलेली मुलं, ही छोटं मूल ते वयात आलेलं मूल हे अंतर इतकं झपकन क्रॉस करून टाकतात आणि त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या आविर्भावामध्ये, त्यांच्या देहबोलीमध्ये, त्यांच्या स्वप्नांमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या आवाजामध्ये आणि त्यांच्या भावनांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना काय महत्त्वाचं वाटतं आहे त्या गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल घडतात. आणि अनेक पालकांना कुणीतरी गोलगोल फिरवून सोडून द्यावं तेव्हा कसं तंतारल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखे होते, डिसोरियंट झाल्यासारखं होतं, दिशाहीन झाल्यासारखं होतं, त्या प्रकारे फिलिंग येतं की आता या मुलांशी कसं वागायचं. 6 महिन्यापूर्वीपर्यंत हा आमच्यात होता, ही आमच्यासारखी होती आणि ही आता पटकन बदललेली आहे. तर हे जे ट्रान्झिशन होतं आणि ते पुढे अंतर वाढत राहतं, त्याची धार वाढत राहते, तिथे आईबाबांचे रोल पुन्हा बदलतात. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट यात अशी होते की जसं अगदी छोटे असताना मुलं आईच्या जास्त जवळ असतात, तसाच एक परत छोटासा चेंज या 13 वर्षानंतर व्हायला सुरुवात होतो की वयात आलेली मुलं 2 पालकांपैकी एकाला कोणाला तरी पकडून त्याच्या जास्त जवळ जातात. आता मुली आईच्या जवळ जातात आणि मुलं वडिलांच्या जवळ जातात असं काही नाही, उलटंसुद्धा होऊ शकतं. पण एका पालकाला थोडा जास्त प्रेफरन्स देणे, त्याच्याशी थोडं जास्त बोलणे, या गोष्टी मुलं करायला सुरुवात करतात. आणि तुमच्या हेही लक्षात येईल की शक्यतो तो पालक म्हणजे त्यांचं ऐकून घेणारा किंवा त्यांच्या होमध्ये हो मिळवणारा असतो. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हटलं तर ज्याला आपल्या कह्यात घेऊन त्याच्याकडनं थोडी जास्त कामं आपल्याला हवी ती करून घेता येतात, ते पालक मुलांना जवळचे वाटतात, त्यांना ते जवळ ठेवतात आणि त्यांच्याकडून हे काम करून घेत राहतात. त्याच्यामुळे शिस्त लावणारा किंवा नाही म्हणणारा पालक ह्याच्यापेक्षा हो म्हणणारा पालक हा त्यांना जास्त जवळचा वाटायला लागतो. बऱ्याचशा आईबाबांना असं वाटतं की गुड कॉप बॅड कॉप नावाची जी एक संकल्पना आहे त्याप्रमाणे आपण करूया, एकाने कोणीतरी नाही म्हणायचं, दुसऱ्याने हो म्हणायचं. ही संकल्पना खरंच जगात असते का? तर हो, असते. पोलीस आणि छळ करून तुमच्याकडून माहिती काढून घेणारे सरकारी हेर किंवा काय गुंडबिंड असतात ना, ते या गोष्टी वापरतात की एक कुणीतरी बरा प्रेमाने वागतो आणि दुसरा भयंकर छळ करत असतो, त्याच्यामुळे जो त्यातले त्यात बरा वाटतो आहे त्याच्या कह्यात जाऊन आपण त्याला 4 गुप्त गोष्टी सांगायची शक्यता असते. म्हणून इंटरॉगेशन टेक्निक, एखादी गोष्ट वदवून घ्यायचं टेक्निक म्हणून हे वापरलं जातं.
आता ही परिस्थिती तुमच्या घरातली आहे का? आई वडील आणि मुलांमधलं नातं हे इंटरॉगेशनचं नातं आहे का? तर हे जर त्या प्रकारचं नातं नाही आहे तर तिथे गुड कॉप बॅड कॉपवाले रोल्स करून चालत नाही. प्रॉब्लेम असा होतो की आपण हे नाटक करतो आहोत हे बहुतेक सगळे आईवडील विसरतात आणि ते खरंच तसे वागायला लागतात आणि त्यांची आपापसात भांडणं चालू होतात. जेव्हा तू ह्याला हो का म्हणाली, मी नाही सांगितलं होतं ना, या तारस्वरामध्ये एकमेकांना बोलायच्या गोष्टी सुरू होतात, तेव्हा आईवडिलांच्या हे लक्षात राहत नाही की आपण गुड कॉप बॅड कॉप ठरवलं होतं. ते ॲक्च्युअली समोरच्या माणसाला बॅड कॉप समजायला लागतात आणि त्यांच्यातली भांडणं वाढतात आणि मुलं त्याचा फायदा घेतात. यामुळे अशा कुठल्याही तांत्रिक किंवा अत्यंत पाताळयंत्री आयडिया न करता शांतपणे मुलांशी व्यवस्थित वागणं गरजेचं असतं, एकमताने वागणं गरजेचं असतं. तर जर तुमचं एक मूल तुम्हाला जास्त प्रेफरन्स देत असेल दुसऱ्या पालकापेक्षा, तर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे आणि स्वतःचं फार कौतुक न करता की एक्झॅक्टली ह्याला माझ्याकडून काय मिळतं आहे, त्यामुळे हे मूल पटकन माझ्याशी येतं आहे किंवा पहिल्यांदा माझ्याशी बोलतं आहे. माझ्याशी बोलताना हे मूल दुसऱ्या पालकाबद्दल नेहमी काहीतरी निगेटिव्ह किंवा वाईट बोलतं आहे का, किंवा त्याच्यावरून माझ्यावर फार अन्याय होतो आहे असं काहीतरी बोलतं आहे का? कारण माणसाची प्रवृत्ती अशी आहे की आपण आपल्या टीममध्ये आपल्या बाजूनी जास्त लोकांना गोळा करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या बाजूला जी लोकं घ्यायची आहेत ती जास्त पॉवरफुल असली तर अजून बरी, त्यामुळे आपली घरातली पॉवर वाढते किंवा समाजातली पॉवर वाढते. हे तर माणसाच्या प्रवृत्तीचंच लक्षण आहे आणि मुलंही घरात तेच करत असतात. त्याच्यामुळे ते एकाला अलगद जवळ घेऊन दोन ॲडल्ट्सना एकमेकांमध्ये भिडवतात किंवा स्वतःवर आलेले प्रश्न त्या ॲडल्ट्सच्या थ्रू सोडवून घेतात. हे नकळत मुलं करतात. ह्याच्यात लबाडी नाही, ह्याच्यात दुष्टपणा नाही, ह्याच्यात कुठलाही पाताळयंत्रीपणा नाही. हे माणसाचं पिढ्यानुपिढ्या शतकानुशतकं हजारो वर्ष शिकलेलं सर्व्हायवल टेक्निक आहे. तुम्ही कदाचित तुमच्या कामाच्या जागी तेच करत असाल, तुमच्या कुटुंबामध्येही तेच करत असाल, तेच तुमची मुलं करतायत, पण ह्याचं आपल्याला भान असणं गरजेचं असतं. त्यामुळे एका कुठल्या तरी पालकाला जास्त प्रिफर करणे, त्यांच्याजवळ जाणे आणि दुसऱ्या पालकाला न्यूट्रलाइज करायला त्या नात्याचा वापर करणे, ही एक प्रक्रिया 10, 12, 13 पासून सुरू होते. ह्याचं भान आईवडिलांनी ठेवणं गरजेचं असतं. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मुलं जशी वयात यायला लागतात, मग तो मुलगा असो नाही तर मुलगी असो, त्यांच्यातलं ॲग्रेशन वाढलेलं दिसतं, त्यांच्यातली आक्रमकता वाढलेली दिसते. सुरुवातीला ही आक्रमकता फक्त चेहऱ्याच्या हावभावांमध्ये असते, नंतर ती शब्दात उतरते, नंतर त्या आवाजाचा पोत त्याप्रमाणे बदलतो आणि त्यानंतर ती कृतीमध्येही दिसायला लागते. ही आक्रमकता आपल्या मुलामध्ये आलेली आहे आणि त्याचा आपल्याला त्रास होतो आहे, हे पालकांच्या खूप अंगावर येणारी गोष्ट आहे. काही पालक त्या आक्रमकतेला आक्रमकतेनेच उत्तर देतात. ठोशाला ठोसा या प्रकारे वागून त्या मुलांवर अजून दमदाटी करायचा प्रयत्न करतात, स्वतःचा आवाज अजून वाढवतात आणि त्या घरामध्ये प्रचंड मोठी झुंज चालू होते. काही पालक मुलं आक्रमक झाल्यावर अचानक बिचकतात, घाबरतात, कानकोंडे होतात, त्यांना लाज वाटते आणि हे काय भयंकर झालं आहे, मी जर याला विरोध केला तर हे मूल अजून ॲग्रेसिव्ह होईल, म्हणून ते खूप पडती भूमिका घेतात आणि त्यामुळे मुलांचं ॲग्रेशन अजून वाढलेलं दिसतं. आणि काही मुलं, काही पालक या दोन्हीही पोझिशनच्या मध्ये लंबकासारखे हलत असतात. कधी ते ॲग्रेशन दाखवतात तर कधी अगदी गुडघे टेकतात, कधी परत ॲग्रेशन दाखवतात, परत गुडघे टेकतात. कधी कधी पालक टर्न बाय टर्न या गोष्टी करतात आणि त्या सर्व घरामध्ये मोठ्या प्रमाणात केऑस, पूर्ण गोंधळ झालेला असतो. हे जे भान आहे की वयात येणाऱ्या मुलांच्या आवाजाला धार येणं, त्यांनी स्वतःच्या मागण्या जास्त आग्रहाने समोर ठेवणं आणि समोरची व्यक्ती त्याला नाही म्हणत असेल तर थोडा धाकदपटशा करून बघणं, हे त्या वयाचं लक्षण आहे. ह्याला पालक म्हणून तुम्ही काही घाबरायचं कारण नाही आहे. हे जर तुमचं मूल 12व्या, 13व्या, 14व्या वर्षी करत असेल तर ह्याचा अर्थ त्यांची वाढ नॉर्मल होती आहे. म्हणून तुम्ही खरं पहिल्यांदा स्वतःच्या पाठीवर थाप मारली पाहिजे की एक म्हणजे आपलं मूल नॉर्मल मोठं होतं आहे आणि दुसरं म्हणजे आईवडिलांसमोर किंवा आपल्या घरामध्ये आपण हा राग व्यक्त केला तर चालू शकतो, त्यामुळे नातं तुटत नाही ह्याची मुलाला खात्री पटेल इतकं भक्कम नातं तुम्ही ऑलरेडी त्या घरामध्ये निर्माण केलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मला येणारा राग किंवा मला जाणवणारी निगेटिव्ह भावना, नकारात्मक भावना ही मला माझ्या घरातही व्यक्त करून चालणार नाही. ही भीती, हा कानकोंडेपणा मुलाच्या मनात असता कामा नये.
त्यामुळे जेव्हा या भावना मूल घरामध्ये व्यक्त करतं तेव्हा पालक म्हणून तुम्ही काहीतरी योग्य गोष्ट केलेली आहे, त्याची वाढ योग्य दिशेने झालेली आहे, त्याची ही पावती आहे. या ॲग्रेशनचं करायचं काय? तर एका पालकाने पटकन 4 पावलं मागे घेणे आणि दुसऱ्या पालकाला त्याबद्दल पुढे करणे किंवा त्यांना घाबरून सांगणे असं करू नका. किंवा एकाने खूप ॲग्रेशन दाखवणे आणि दुसऱ्या पालकाला सांगणे की तूही ॲग्रेशन दाखव, असंही करून उपयोग होत नाही. तर मुलांच्या या रागाला थोडं हसून आणि कॉन्फिडंटली तोंड द्यावं लागतं. जसं छोटं मूल हात उगारून तुमच्यावर धावून आलं तर तुम्ही घाबरून पळून जात नाही, तुम्ही घाबरल्याचं नाटक करता, पण मनातले मनात हसून त्याचा हात अलगद खाली घेता. तेच पुन्हा एकदा वयात आलेल्या मुलांबरोबर करावं लागतं की ते जेव्हा रागाच्या भरात बोलतात तेव्हा ते सगळं बोलणं बाहेर पडू द्यायचं असतं. आता झालं का तुझं सांगून? आता परत एकदा मला जरा व्यवस्थित सांग, म्हणजे मला समजायला मदत होईल. आत्तापर्यंत माझं तुझ्या टोनकडे लक्ष जात होतं, माझं शब्दांकडे लक्ष गेलं नाही, तर जरा परत एकदा तुझा मुद्दा सांग. म्हणून त्याच मुलाला परत शांतपणे ती गोष्ट सांगायला लावता येते आणि मुलालाही त्यातला फरक कळतो. इथे आई आणि बाबांचे मतभेद व्हायची शक्यता असते. बऱ्याचशा घरांमध्ये मुलं आईवर जास्त दादागिरी करतात, कारण मुलांना एकंदरीतच आईवर हक्क जास्त वाटतो, त्याच्यामुळे ते दादागिरी आईवर जास्त करतात आणि मग आई बाबा आले की बघ म्हणून बाबांची धमकी त्या मुलाला देते. काही घरांमध्ये ही परिस्थिती वेगळी असते, ते वडिलांवर दादागिरी जास्त करतात आणि वडिलांना आईची धमकी द्यावी लागते. पण बेसिक मुद्दा असा राहतो की तुम्ही ॲग्रेशन फेस करत असताना जर तुम्हाला तुमच्या पार्टनरची म्हणजे नवऱ्याची किंवा बायकोची साक्ष काढावी लागत असेल तर मुलांना हे निश्चित कळतं की तुम्ही अल्टिमेट ऑथॉरिटी नाही आहात, तुम्ही घाबरलेले आहात आणि तुमच्या आईला किंवा वडिलांना दुसऱ्याची मदत मिळाल्याशिवाय काही तोंड देता येणार नाही आहे. आणि मुलं अजून शिरजोर होतात किंवा जास्त ॲग्रेशन दाखवतात, कारण ज्या प्रकारे वागल्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतात त्या वागण्याला खतपाणी मिळतं आणि ते वागणं वाढतं, ते फोफावतं. त्यामुळे न घाबरता शांतपणे तोंड देणे आणि दुसऱ्या पालकांनी घरी आल्यावर सुद्धा मुलांना या बाबतीत व्यवस्थित समज देणे की तुझ्या आईशी किंवा वडिलांशी या शब्दात बोलणं हे मला अजिबात योग्य वाटत नाही आहे, हे चुकीचं आहे, हे थांबलं पाहिजे, हे पुन्हा व्हायला नको, हे अत्यंत खंबीरपणे दुसऱ्या पालकांनी मुलांना सांगणं गरजेचं आहे. कदाचित पालक म्हणून तुमच्या त्या विषयावर मतभेदही असतील. तुमच्या पार्टनरनी, तुमच्या स्पाऊसनी, जोडीदारांनी मुलांना जे सांगितलं ते तुम्हाला कदाचित चुकीचंही वाटत असेल, पण मुलांना हे दिसणं गरजेचं आहे की आईवडिलांचं ॲग्रेशनच्या बाबतीत, ॲग्रेशनला कसं तोंड द्यायचं त्याच्या बाबतीत, ॲग्रेशनचे लिमिट कुठले आहेत याच्या बाबतीमध्ये एकमत आहे आणि तो या घराचा नियम आहे. त्यामुळे 13 ते 18च्या मध्ये अशा प्रकारची दुफळी परत होणे टळणे, एकत्र उभं राहणं आणि ॲग्रेशनला हसून आनंदाने पण कॉन्फिडंटली तोंड देणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं काम आहे. टीनेज पेरेंटिंग हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे, त्याच्यात अनेक छोटे छोटे पैलू आहेत, पदर आहेत, त्याच्याबद्दल आपण अनेक एपिसोड ह्याच्या पुढे करणारच आहोत. पण एवढा एक मुद्दा घेऊन सुरुवात करूया म्हणून तेवढा तुम्हाला सांगतोय की ॲग्रेशन आवरायला आईवडिलांना एकत्र काम करावं लागतं, हिम्मत करून काम करावं लागतं. मुलांचं ॲग्रेशन मनात आपल्याला घाबरवून जात असेल तरी ती भीती चेहऱ्यावर न दिसू देता शांतपणे तोंड देऊन काम करावं लागतं. नमस्कार.